मुंबई नाशिक एसी लोकल सेवा सुरू करणार आणि मुंबई नाशिक हा प्रवास 2 तासांवर आणणार अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। नाशिक विमानतळाला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। झी 24 तास वृत्तवाहिनीतर्फे झी 24 तास नाशिक सन्मान 2026 या विशेष कार्यक्रमाचं आज नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातल्या पायाभूत सुविधा, विकास कामं, उद्योग, आर्थिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। या चर्चेदरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी हे आश्वासन दिलं। मुंबई नाशिक कनेक्ट करण्यासाठी आम्ही अजून एक प्रयोग आता करतो आहोत। लवकरच त्याची सुरुवात होईल। आम्ही त्या ठिकाणी लोकल सेवा जी आहे जी इगतपुरीपर्यंत येते, कसाऱ्यापर्यंत येते, ती आता मी नाशिकपर्यंत आणतोय। म्हणजे एकदा ही गाडी 2 तासामध्ये पटकन मुंबई नाशिक पोहोचली की मग खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट नाशिक शहरावर त्या ठिकाणी होणार आहे, नाशिकच्या विकासासाठी होणार आहे। थोडा काही तांत्रिक कारणामुळे साधी लोकल चालू शकत नाही, पण एसी लोकल ही चालायला कुठली अडचण नाही। तशी मागणी मी सुद्धा केलेली आहे, वरती रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे, या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे। मला वाटतं लवकरच ती त्या ठिकाणी सुरू होईल। विमानतळ, एअर कनेक्टिव्हिटी सर्वात महत्त्वाची आहे। आता आपण जवळपास 1000 कोटी रुपयाचं काम, त्याचा शुभारंभ परवा आता या ठिकाणी केलेला आहे। आपण ती जी धावपट्टी आहे तिची लांबी वाढवलेली आहे की त्या ठिकाणी कार्गो येऊ शकेल, माल वाहतूक होऊ शकेल। नवीन धावपट्टी आपण नवीन त्या ठिकाणी करतो आहोत। त्या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करतो आहोत। इंटरनॅशनल सगळं ट्रान्सपोर्टिंग कसं सुरू होईल, इथून नुसते हैदराबाद, इथून गोवा, इथून कुठे दिल्ली ही विमानं नाहीत, तर इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय विमान त्या ठिकाणी कसं जाईल यासाठी आमचा या वर्षभरामध्ये प्रयत्न राहील। कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला ही खरं म्हणजे एक मोठी पर्वणीच असं मी तुम्हाला म्हणेल।